नमस्कार, मी पल्लवी सुरेंद्र पाटील मिशन समृद्धीमध्ये PRP म्हणून काम करत आहे। तालुका सेलू, जिल्हा वर्धा, पळसगाव बाईक क्लस्टर आहे। आम्हाला जेव्हा सांगितलं होतं की तुमचं 3 दिवसाचं वर्कशॉप होणार आहे लाईव्हलीहूडबद्दल, तर आमच्या मनामध्ये अपेक्षा होत्या की आम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये काय शिकवले जाईल, आम्हाला कोणत्या व्यवसायाबद्दल माहिती दिली जाईल, आम्ही तो व्यवसाय करू शकू किंवा नाही, किंवा आम्ही गावामध्ये तो व्यवसाय आम्ही समोर आणू किंवा नाही, किंवा गावातल्या लोकांना त्याविषयी माहिती देऊ किंवा नाही, याविषयी आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले होते। आणि आम्ही त्या अपेक्षा घेऊन या वर्कशॉपमध्ये इथे 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आम्ही आलो होतो। या वर्कशॉपमध्ये म्हणजे बाकी जे प्रशिक्षण घेतलं आम्ही ते तर समजा बाकी आपल्या कार्याबद्दल होतं, पण हे जे प्रशिक्षण होतं हे व्यवसायाबद्दल होतं, छोट्या मोठ्या उद्योगाबद्दल होतं। तर याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आपण आपल्या गाव लेवलवर ज्या मिळालेल्या फ्रीमध्ये नैसर्गिक किंवा अशा वस्तू आहे त्यापासून आपला व्यवसाय कसा कोणत्या माध्यमातून छोट्या बजेटमध्ये मोठा करू शकतो किंवा आपलं कुटुंबाचं गरजा भागू शकतो आणि जाणारा खर्च जो आहे आणि येणारी जी आवक आहे त्यामध्ये कशी भर पाडू शकतो, खर्चाची बचत कशी कमी करू शकतो, हे या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळतं। या वर्कशॉपमध्ये आम्हाला नवीन म्हणजे प्राकृतिकपासून जे आम्हाला मिळणारे फ्रीमध्ये जे वस्तू आहे आणि त्यापासून जे बनणारे समजा मटेरियल आहे, कच्चा मटेरियल ते आम्हाला माहीत पडलं। आणि नेमकं म्हणजे जो समजा आपण खर्च करून आणायचा वगैरे आहे तो खर्च न करता इथला पैसा इथेच राहता, ही माहिती आम्हाला या वर्कशॉपमध्ये मिळाली। आम्हाला जो उद्योग करायचा, आम्हाला जे उद्योग म्हणजे जे आपल्या जंगल भागामध्ये जे वनस्पती झाडे अवेलेबल ते आम्हाला असं माहीत नव्हतं की ते आपल्या गरजू कामामध्ये उपयोगी येणार आहे, ते आम्हाला या 3 दिवसाच्या वर्कशॉपमधून माहीत पडलेले आहे। त्यापासून आम्ही घरी जाऊन हा विचार केला की आपल्याला एखादी व्यवसाय करायचा आहे आणि ते गावातल्या लोकांना मिळून घेऊन व्यवसाय करायचा आहे, समूह बनवून व्यवसाय करायचा आहे। थँक्यू।